तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाविषयी माहिती देणार आहे. हे आहे श्री स्वामी चरित्र सारामृत. हे लिहिलं आहे विष्णू बळवंत थोरात यांनी. ही मूळ प्रत आहे जी अक्कलकोटमध्ये सुद्धा मिळते आणि तुमच्या जवळच्या ज्या रिलिजियस बुक्स असतात ना, जसं की म्हणजे धार्मिक ग्रंथाची जी दुकानं असतात ना, तिथेही तुम्हाला हे पुस्तक सहज मिळून जाईल. तर तुम्ही हीच जी प्रत आहे ना ती घेऊ शकता किंवा दुसरी कुठलीही तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताची प्रत असेल ना तीही वापरू शकता. पण जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही मूळ प्रत घ्याल. ठीक आहे. तर ह्याची किंमत तिथे लिहिलेली आहे. याचे स्वामी भक्त जे आहेत आपले कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी ते लिहिलेलं आहे आणि याची किंमत आहे 40 रुपये. हे पण मी इथे दाखवलेलं आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बघा, स्वामींचा एक सुंदर फोटो इथे त्यांनी दिलेला आहे. चित्र आहे हे त्यांचं. आणि इथे तुम्हाला पारायणाची पद्धत पण सांगितलेली आहे. मेन म्हणजे ना, हे पुस्तक किंवा हा ग्रंथ जो आहे तो तुम्ही पारायण करण्यासाठी वापरू शकता. तर इथे त्याची सगळी माहिती दिलेली आहे. पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये मी त्याची माहिती तुम्हाला नक्कीच देईन. तर तुम्ही असं बघू शकता इथे. मी सुद्धा या ग्रंथाचं पारायण केलं आहे आणि मला 3 वेळा याचा चांगला अनुभव मिळालेला आहे. म्हणजे जे मागितलं ना ते मला पूर्णपणे मिळालेलं आहे. त्यामुळे तुम्ही एकदम निश्चंक होऊन या ग्रंथाचं पारायण करायला तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये याची सर्व माहिती सांगून दाखवणार आहे. कसं करायचं पारायण, काय नियम, काय पद्धती आहेत, काय अटी आहेत, त्यासहित मी पूर्ण हा जो व्लॉग आहे ना तो लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येईन. पण तुम्ही हे बघू शकता. तोपर्यंत तुमच्याकडे जर हे श्री स्वामी चरित्र सारामृत नसेल तर तुम्ही नक्कीच जवळच्या धार्मिक ग्रंथ जिथे मिळतात ना त्या दुकानातनं हे आणून ठेवा. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही कुठल्याही दिवशी असं नाही आहे की फक्त गुरुवारीच हे स्टार्ट करायचं. गुरुवारी सुरुवात केली तर अजूनच छान. पण जर तुम्हाला असं वाटलं की व्हिडिओ बघितल्या आजच तुम्हाला चालू करायचं आहे पारायण, तरीही तुम्ही नक्की स्वामींचं नाव घेऊन हे पारायण जे आहे ना त्याला सुरुवात करू शकता. तर तुम्ही बघू शकता इथे एकदम सोपी भाषा आहे. असं काही नाही की तुम्हाला हे वाचताना काहीच कळणार नाही. एकदम सरळ सोप्या भाषेमध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचे, स्वामी भक्तांचे. आणि ह्याबद्दलची माहिती मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच देईन. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आमचे ब्लॉग. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून याच्या पुढचा जो ब्लॉग येणार आहे ना या पारायणासाठी मी पूर्णपणे त्याच्यामध्ये मार्गदर्शन देईन तुम्हाला. आणि काय माझे अनुभव आले ते सुद्धा मी शेअर करेन. तर तुम्ही ना माझे चॅनल हे जे आहे ना ते सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट ब्लॉग जेव्हा येईल ना तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर येण्यासाठी तिथे बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल हा ऑप्शन क्लिक करा. ठीक आहे. म्हणजे सगळे जे ब्लॉग्स असतात ना ते तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा नक्कीच लवकरात लवकर येतील. आणि विश्वास ठेवा की हे स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याचं पारायण केल्यावरती तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच 100% येणार. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.